16 जुलै 2025चा तो दिवस होता. साधारणतः सायंकाळचे 6 वाजलेले असतील. 6 वाजता 35 वर्षाची संगीता तिच्या नवऱ्याला म्हणते की मालक, आपल्या घरातील शेंगदाणे आणि तेल संपलेलं आहे. मी रामूच्या दुकानात जाऊन पटकन शेंगदाणे आणि तेल घेऊन येते, तुम्ही लेकरांवरती लक्ष ठेवा. ज्या वेळेला संगीता असं म्हणून निघते त्यावेळेला नवरा म्हणतो, हो लगेच ये पटकन, लेकरं रडत आहे, यांना जेवण करून झोपवायचं आहे. संगीता निघते. संगीता जाते. तिथं गेल्यानंतर 6 वाजल्या, 7 वाजल्या, 8 वाजल्या, 10 वाजल्या तरी संगीता परत येईना. हे आता बघितल्यानंतर तिचा पती तिला शोधायला लागतो. त्याने त्याच्या मित्रांना कॉल केला, शोधायला बोलवलं. आता 5-6 लोक मिळून संगीताला सगळ्या गावात शोधत होते. कोणी म्हणायचं की संगीता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली, कोणी म्हणायचं बिबट्याने हल्ला केला असेल. आता कोणाला काही समजेना. पण थोड्या वेळानंतर त्यांना ही जी संगीता आहे अर्धनग्न अवस्थेत आणि मृत अवस्थेत रामूच्या दुकानाच्या पाठीमागे एक रान होतं, त्या रानामध्ये आढळली. पोलिसांना फोन केला माणसांनी. पोलीस आले. पोलिसांनी ज्या वेळेला बघितलं तर पोलिसांना सांगितलं की लोकांनी, शेवटी रामूपाशी दिसलेली होती. रामूला उचललं. रामू म्हणायचा मी नाही केलं. पोलीस म्हणायचे की मग तुझ्यापाशी कसं काय शेवटचं कनेक्शन निघलं. पोलिसांनी ज्या वेळेला रामूला 3rd डिग्री दिली त्यावेळेला रामू पोपटासारखा बोलायला लागला. तो म्हणाला की संगीतासोबतच नाही तर मी बाकीच्या 4-5 महिलांसोबत असं केलं आहे. तर नेमकं त्यानं काय केलं संगीतासोबत आणि असं का करत होता बाकीच्या महिलांसोबत, त्यानं नेमकं काय केलं, पूर्ण स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपला व्हॉट्सअप चॅनल आहे ज्याच्यावरती या घटनेचा रिअल व्हिडिओ टाकलेला आहे. इंस्टाग्रामवरती पण रील टाकत असतो, नवीन नवीन अपडेट भेटत असतात. दोन्ही अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. महाराष्ट्रामधील एक छोटंसं गाव. या गावाच्या चौकाच्या मध्यभागी या रामूचं दुकान होतं किराणाचं. 10 ते 15 वर्ष झालं हे दुकान चालत होतं त्या ठिकाणी. या रामूच्या दुकानामध्ये 90% महिला ग्राहक असायच्या. ते तर बरोबरच होतं, कारण घरचा सगळा व्यवहार महिलांकडे असतो. आता या रामूला कोण म्हणायचं की महिलांसोबत शरीरसंबंध बनवतो, महिलांना गंडवतो, त्यामुळं महिला येतात, महिलांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंट देतो, अशी चर्चा होत असायची, कुजबूज चालायची. पण कोणी काही सिद्ध करू शकत नव्हतं. पण हा जो रामू होता अविवाहित होता. त्याचं कारण, ज्या वेळेला हा 12वीमध्ये शाळा शिकत होता त्यावेळेला याचं एका पोरीवरती प्रेम होतं. पण पैशाच्या अभावामुळे त्याच्यासोबत लग्न होऊ शकलं नाही. रामूच्या देखत त्याची जी प्रियकर होती ती दुसऱ्यासोबत गेली, पैसेवाल्यासोबत. त्यावेळेला रामूनं ठरवलं की खूप पैसे कमवणार मी. असा विचार करून रामूने 12वीतून शिक्षण सोडलं, शहरामध्ये कामासाठी गेला. त्याने 3-4 वर्षे तिथं काम केलं. पण जेवढे पगार येत होती तेवढी त्याला वाटलं की मला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे यातून मिळत नाहीत, काय करावं. त्यानं काम सोडलं, जेवढे पैसे होते तेवढे घेतले, गावाला आला, तिथं किराणा दुकान चालू केलं. दुकान तर सुरू केलं होतं, दुकान चालायला चांगलं लागलं होतं. रामूचं वय झालं होतं आता 25 वर्ष. त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी लग्नासाठी पोरगी बघायला चालू केली. पण लोकांच्या अपेक्षा की नाही पैसेवाला पाहिजे, दिसायला चांगला पाहिजे, या व्यवसायामध्ये काय नाही, नोकरी पाहिजे सरकारी. आता या सगळ्यांना त्याच्या घरचे कंटाळून गेले होते. रामू पण म्हणला की होय बघा, मला लग्न करायचं नाही, पोरींच्या अपेक्षा लय आहेत, आपल्यापाशी एवढं नाही, तर मला लग्न करायचं नाही म्हटला. तर त्याने त्यावेळेलाच ठरवलं की मी लग्न करणार नाही. मग असं करत करत रामूच्या घरचे वारले. रामू एकटाच राहिला आता घरी. रामू तर पैसे कमवण्याच्या नादी लागला. पण जेवढे दुकानातून पैसे येत होते तेवढे त्याच्यासाठी पुरेसे नव्हते. त्याने विचार केला की आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागेल. त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं, त्याच्या दुकानामध्ये ज्या महिला येतात त्या एकतर श्रीमंत असतात, एकतर मध्यमवर्गीय, एक गरीब. काही महिला त्याला दादा दादा म्हणतात, काही काका म्हणतात, काही रामू म्हणतात आणि काही त्याला ज्या वयस्कर महिला असतात ते बाळा म्हणतात, काही लहान पोरी पण येतात. त्याने हे लक्षात आल्यानंतर त्याने विचार केला की जर आपल्या दुकानामध्ये जे येणाऱ्या महिला आहेत श्रीमंत, त्यांना जर फसवून आपण त्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांच्यासोबत शरीरसंबंध केले तर. असा विचार करून रामूने तो प्लॅन आखायला चालू केला. त्याने आधी निवडल्या बाया, कोणत्या कोणत्या बाया आहेत. यामध्ये ज्या बायाला बाया म्हणायच्या त्या सोडून दिल्या, ज्या काका म्हणायच्या त्या सोडून दिल्या, ज्या वयस्कर होत्या त्या पण सोडून दिल्या. त्यांनी निवडल्या कशा, घटस्फोट झालेल्या, ज्या महिला त्याच्याकडून शरीरसंबंध करू इच्छितात त्याच्यासोबत, अशा महिला, ज्या महिलांना त्याच्याकडून पैसे पाहिजेत, डिस्काउंट पाहिजेत, अशा महिला. आता या 4 कॅटेगरीच्या त्यानं महिला निवडल्या. यामध्ये ज्या महिलांना रामूसोबत शरीरसंबंध करायचे आहे, त्यांचा नवरा त्याच्यासोबत शरीरसंबंध करू शकत नाही किंवा त्यांना तृप्त करू शकत नाही, अशा महिलांसोबत याने कॉन्टॅक्ट वाढवला.
एकदम सोप्या पद्धतीने रामूच्या जाळ्यात अडकल्या. आता यांच्यासोबत शरीर संबंध चालू झाले 2-4 महिलांसोबत. ज्यावेळेला शरीर संबंध करायचा त्यावेळेला म्हणायचा, तुमचं ठीक आहे हो, पण माझं काय? मी तर पैसा कमवत नाही, कसं होणार माझं घर कसं चालणार? असं म्हटल्यानंतर त्या महिला म्हणायच्या, आम्ही देतो ना पैसे, बिनधास्तपणे तू काम कर. त्या पैसे द्यायच्या. असं चालत चालत वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. आता त्याने श्रीमंत महिला फसवायला चालू केल्या. ज्यावेळेला या महिलांसोबत शरीर संबंध करायचा, व्हिडिओ बनवून ठेवायचा. ज्या महिला आता त्याच्याकडून मन भरलं होतं दुसरीकडे जायच्या, त्यांना व्हिडिओची धमकी द्यायचा, व्हायरल करायची, पैसे लुटायचा, शरीर संबंध करायचा, हे त्याचं चालू होतं. पण हे किती दिवस चालणार? ज्या जुन्या महिला होत्या त्यांना सगळ्यांना लक्षात आलं, ग्राहक कमी झाले होते. त्यातच एंट्री होती संगीताची. संगीता एक दिवशी ज्या वेळेला आली होती त्यावेळेला रमेशला बघताच तिच्यावरती प्रेम झालं आणि ही संगीता तीही तिच्या नवऱ्यापासून खुश नव्हती. त्यामुळे रामूकडे लक्ष द्यायला लागली. दोघांमध्ये जुळलं, शरीर संबंध बनले. आता रामू आणि याने शरीर संबंध केल्यानंतर व्हिडिओ बनवून ठेवले होते. हिचंही मन भरलं त्या रामूवरनं, तर ती म्हणाली, बस झालं, मी चालले. त्यावेळेला व्हिडिओ दाखवला, म्हटला की हे बघ व्हायरल करीन. फसली आता संगीता. काय करायचं? पैसा तर माझ्याकडे नाही, देऊ शकत नाही. काय कर म्हटला की तू ज्या महिला तुझ्या मैत्रिणी आहेत त्यांना इकडं घेऊन ये, त्यांच्यासोबत मी करतो आणि तुला जे काय कमिशन आहे ते देतो. असं म्हटल्यानंतर संगीताला भारी वाटलं. ती महिलांना घेऊन यायची, तो फसवायचा आणि तो कमिशन मारायची ती. असं चालूच होतं. पण आता हळूहळू या संगीताची हव्यासा वाढली. तिला अजून पैसे पाहिजे होते. तेव्हा म्हणायचा की जास्त महिला घेऊन ये, यातलं तर काय तुला जास्त मिळणार नाही. असं म्हणत म्हणत संगीता म्हणली की नाही, आता कुठून आणणार, संपल्या ना गावातल्या महिला. आता या दोघांमध्ये पैशासाठी वाद विकोपाला गेला होता. आता रामूलाच लक्षात आलं होतं की ही जी संगीता आहे ती आपलं एक दिवशी भांडफोड करणार, हिचा काटा काढावा लागेल. या रामूने याच्या अगोदर 4 ते 5 महिला, ज्या की एकट्या राहत होत्या, घटस्फोटीत होत्या, विधवा होत्या, यांचा काटा काढलेला होता. त्याच्या दुकानाच्या खाली तळघर होतं, तिथं न्यायचा, शरीर संबंध करायचा, जे ऐकत नव्हत्या काटा काढायचा, सोनं पिणं बॅगमध्ये भरायचा, विकून टाकायचा. अशा प्रकारे त्याने चांगली संपत्ती जमवली होती. आता ही संगीता त्याच्यापुढे अडचण येत होती. जर कोणाला समजलं तर पूर्ण भांडं फुटणार होतं. त्या संगीताला म्हटला की एक दिवस ये, शरीर संबंध करतो, तुला पैसे देतो. तिने 6 वाजता बहाणा केला. तेल मीठ हे आणण्याचं. दुकानात गेली. तळघरात गेल्यानंतर त्याने तिच्यासोबत शरीर संबंध करताना तिच्यासोबत मारहाण केली. ऐकत नव्हती. तिचं जे पुढचं आहे चांगल्या प्रकारे त्याला प्रेस केलं, दाबलं, म्हणजे जे काय होऊ शकतं त्याच्याकडून केलं. खालच्या गुप्तांगामध्ये सळई टाकली, अत्याचार केला. पण ती काय संगीता तिथून सुटकी झाली. त्याच्यावरती एवढा अत्याचार झाला होता की संगीता ज्या वेळेला बाहेर गेली, पळता येत नव्हतं, रानात गेली, तिथं बेशुद्ध पडली आणि तिथंच तिने प्राण सोडले थंडीमुळं. तर अशा प्रकारे ही संगीता संपली होती. ज्या वेळेला पोलीस आले, तुम्हाला जसं सांगितलं पोलीस वगैरे बोलवले होते, पोलीस आले, पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळेला ही घटना उघडकीस आली. आता या रामूला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. याच्यावरती कारवाई झाली, जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, पोलिसांनी जज साहेबांनी सुनावली. पण अशा काही घटना घडत असतात आपल्या आसपास. जो व्यक्ती आपल्याला वरून साधा वाटतो तो आतून किती क्रूर असतो हे आपल्याला या रामूच्या स्टोरीवरून समजतं. आपल्या आसपासच्या ज्या आपल्या ओळखीच्या महिला आहेत त्यांना सावध करत राहा मित्रांनो. ही घटना सांगण्याची उद्देश तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले जे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिली आहे त्याच्यावरती जाऊन जॉईन नक्की करा. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.